ध्रुव राठी हा यूट्यूबर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या धोरणांवर टीका करणाऱ्या चित्रफितीमुळे तो सध्या चर्चेत आहे। प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याची एक चित्रफित व्हॉट्सअप समूहात प्रसारित केल्याने वसईतील वकील ॲडव्होकेट आदेश बनसोडे यांच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतदारांना प्रभावित करून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ध्रुव राठी हा यूट्यूबर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या धोरणांवर टीका करणाऱ्या चित्रफितीमुळे तो सध्या चर्चेत आहे। 20 मे रोजी मतदानाच्या दिवशी वसईतील वकील ॲडव्होकेट आदेश बनसोडे यांनी ध्रुव राठीची ही चित्रफित बार असोसिएशन ऑफ वसई या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली होती। मतदानाला जाण्यापूर्वी ही चित्रफित जरूर पहा असा संदेश चित्रफितीखाली लिहिला होता। त्याविरोधात या समूहातील एक सदस्य ॲडव्होकेट नारायण पाळिंजकर यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती। उमेदवाराबाबत खोटे कथन करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता। या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी ॲडव्होकेट बनसोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मतदानाच्या दिवशी ध्रुव राठीची चित्रफित टाकून मतदारांना प्रभावित केले असून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे। त्यामुळे आम्ही हा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली। दरम्यान पोलिसांच्या या कृतीविरोधात विविध सामाजिक संघटनांनी निषेध केला असून येत्या रविवारी अनेक संघटना आंदोलन करणार आहेत। मी मतदारांना प्रभावित केले नाही तर सजग केले। जी चित्रफित 2 कोटी लोकांनी पाहिली, 50 लाख लोकांनी शेअर केली, ती मी एका व्हॉट्सअप समूहात प्रसारित केली होती। मग ही चित्रफित बनवणाऱ्या आणि बघणाऱ्यांवर पण गुन्हे दाखल करणार का? मुळात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते। मात्र बेकायदा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं ॲडव्होकेट आदेश बनसोडे यांनी सांगितलं। पालघरमधल्या वसई तालुक्यातल्या माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। आरोप असा आहे की दिनांक 20 मे रोजी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ध्रुव राठी जे फेमस यूट्यूबर आहेत त्यांनी जो व्हिडिओ बनवला होता तो मी एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यावर पोस्ट केला आहे। तो व्हिडिओ जो आहे तो नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंत ज्या फाशीवादी पद्धतीने ज्या कृती केलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावर प्रकाश टाकणारा तो व्हिडिओ असल्याचा आरोप आहे। आता तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हा जो FIR झाला आहे, माझं म्हणणं असं आहे की तो FIR इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे। कारण का तर भारतीय दंडविधानाच्या कलम 188 नुसार हा FIR करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा FIR घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही असं अनेकदा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। तरी सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारचा FIR घेतलेला आहे। दुसरं म्हणजे असा FIR फक्त माझ्या विरोधात झाला आहे। हा व्हिडिओ जेव्हा की 1.5 करोडपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, 15 लाखपेक्षा जास्त लोकांनी शेअर आणि लाईक केलेला आहे, तरी माझ्या एकट्या विरुद्ध हा FIR झालेला आहे। याचा अर्थ असा होतो की ह्या लाखो करोडो लोकांना भयभीत करायचा आहे। जर तुम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जे काही भ्रष्टाचार आहे, त्यांचा जो काही अन्यायकारी राजवट आहे त्याच्या विरुद्ध जर काही बोलाल, त्याचा विरोध कराल तर तुमच्या विरोधात सुद्धा अशाच प्रकारचे FIR करण्यात येतील आणि तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येईल असा एक भीतियुक्त संदेश सरकारी यंत्रणेला समाजामध्ये पसरवायचा आहे। म्हणून हा बेकायदेशीर FIR करण्यात आला आहे। मी याचा निषेध करतो। कोर्टाच्या आवारामध्ये अशा प्रकारचे बेकायदेशीर FIR एक क्षणभर सुद्धा टिकू शकणार नाही आणि आम्ही त्यांचा कोर्टात तर मुकाबला करूच, पण जनतेच्या न्यायालयात सुद्धा याचा जरूर निषेध करू। धन्यवाद।